भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज आपला द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला असून प्रमुख व्याजदरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही। उत्तम मान्सून आणि जीएसटी दरांमध्ये केलेली कपात यामुळे महागाईचा धोका कमी असून विकासासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। रिझर्व्ह बँकेनं रेपो दर जैसे थे म्हणजे 5.5% कायम ठेवलाय, तर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी दर आणि बँक दर कोणत्याही बदलाविना 5.75% कायम ठेवलाय असं मल्होत्रा यांनी सांगितलं। केंद्र सरकारनं केलेल्या जीएसटी सुधारणा आणि अमेरिकेनं आकारलेल्या वाढीव कराच्या पार्श्वभूमीवर बँकेनं तटस्थ भूमिका कायम ठेवण्याचा निर्णय घेतला। भविष्यात व्यापार धोरणातली अनिश्चितता बाह्य मागणीवर परिणाम करू शकतात, तसंच दीर्घकाळापर्यंत सुरू असलेलं भूराजकीय तणाव यामुळे गुंतवणूकदारांमध्ये असुरक्षित वातावरण, आंतरराष्ट्रीय वित्तीय बाजारपेठेतील अस्थिरता या सर्व गोष्टी वाढीच्या दृष्टीनं नकारात्मक जोखीम निर्माण करू शकतील अशी शक्यता मल्होत्रा यांनी व्यक्त केली। राज्यात